नाहीतर चौथ्या षटकात तुम्हाला नक्कीच पेनल्टी दिली जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. मॅच स्टार्ट नाउ. बाल विकास मंडळाचा जुना जाणता खेळाडू प्रवीण वांगणकर यांचं आत्ताच मैदानात आगमन झालंय. मंचावर मी त्यांना विनंती करतोय स्थानपन्न व्हायचंय. पहिल्याच बॉलवर कव्हरच्या डोक्यावरनं सलमान यांचा सुरेख फटका. क्या बात है. आता मात्र बॅटची खालची कड लागून बॉल जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. पहिल्या बॉलवर एक मोठा फटका जरी आला असला तरी मात्र सलमान अजून देखील मॅच मध्ये डटा राहिलाय. पहिल्याच षटक सुरू आहे. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल डॉट. धाव संख्या झाली 4. गोलंदाजी मार्कवर सोनी. हाफ ट्रॅकर बॉल हवेत उडवलाय. काय होतंय, काय होतंय. बॉल जातोय दोघांच्या मध्ये आणि गरुड झेप बघितलीत मित्रांनो. किशोर कांबळे यांची गरुड झेप. क्या बात है. जरी दोन खेळाडू धारातीर्थ झालेले असताना देखील किशोर कांबळे यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय आणि कमलेश यांच्या चेहऱ्यावर हे हास्य दिसतंय. स्टोनमॅन कमलेश. आता मात्र सुरेख फटका, प्रॉपर टेनिस शॉट आणि कमलेश यांचा उत्कृष्ट झेल. क्या बात है. प्रेक्षणीय सुंदर कॅच आपल्याला इथे मैदानात बघायला मिळाली आहे. कमलेश कमलेश आणि कमलेश. स्टोनमॅन इन द फॉर्म. सलमान जातोय तंबूच्या दिशेने परत. चला डीजे लाव की कडक. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय रॉबिन वलंत्रा. या देखील खेळाडूचं तितकंच नाव आहे मित्रांनो. वरळी विभाग असू द्या, असंख्य मुंबई विभाग असू द्या, या खेळाडूने आपल्या फलंदाजाची छाप सोडली आहे. रॉबिन वलंत्रा मैदानात दाखल होतोय. खरं तर सलमान यांनी सुरुवात तर चांगली केलेली. पहिल्या बॉलवर चौकार लगावलेला, दुसरा डॉट खेळला आणि तिसऱ्यावर मात्र माघारी पाठवलंय. सोनी यांनी मात्र एक गडी गार केलाय. चला 4 मिनिटं झालेली आहेत. अयोध्या लेजंड्स थोडीशी घाई करायची आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला नाही तर पेनल्टी दिली जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. परत एकदा उसळी घेणारा चेंडू. बीट झालाय. फलंदाज डॉट चेंडू. सुरेख फटका. बॉल हवेत खेळलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जातोय सेट चौकाराच्या दिशेने. खरोखर सुरेख फटका आपल्याला बघायला मिळाला. पॉवर प्लेचा उत्कृष्ट उपयोग.
धन्यवाद डीजे. एका षटका अखेरीस धावसंख्या दिले 10. वेळेकडे देखील लक्ष द्यायचं आहे अयोध्या लेजंड्स. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या झाली 10. 10च्या रन रेटनी खेळताना आपल्याला दिसतंय पॉवर प्लेचा उत्कृष्ट उपयोग झालाय. 6 चेंडूमध्ये 10 धावा तर कमावल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक हाताळताना आपल्याला दिसतोय निखिल. चला मॅच सुरू करायची आहे. स्ट्राइक वर आहे चावडा रे चावडा. नितीन चावडा. नॉन स्ट्राइकला परेश वलंत्रा सॉरी रॉबिन वलंत्रा उर्फ राकेश वलंत्रा. सुरेख फटका. बॉल आहे हवेत. बॉल जातोय थेट सीमा पार. पंचांचा इशारा. षटकार. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक मोठा फटका खेळलाय चावडा रे चावडा. मैदानात षटकार लगावलाय. परत एकदा सुरेख फटका. शॉट मिडॉनला. आता मात्र जागा चेंज केली आहे. बॉल जातोय सीमा पार. षटकार. डीजे जरा लक्ष द्यायचंय मैदानात. मॅच चालू असताना डीजे बंद करायचं आहे. क्या बात है. 2 बॉलवर 2 सलग मोठे फटके आपण बघितलेत. नितीन चावडा या नावाचं या रणांचं पाऊस इथे पडतोय. 2 बॉलवर 2 षटकार लगावलेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 22 या आकड्यावर. आणि नितीन चावडाने जर या बॉलला षटकार लगावला तर स्वच्छिंद्र लाड यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुरेख फटका. आता मात्र गल्लीत खेळलाय आणि गल्लीत 1 रन आहे. खरोखर सुरेख फटका होता मात्र ती घोषांकित एरिया आहे आणि या घोषांकित एरियाचा उपयोग झालाय. बॉल गेलाय. बॉलकडे लक्ष द्यायचंय व्हॉलेंटियर्स. दुसरा बॉल द्या. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल जातोय शॉट मिडॉनच्या हातात. 1 रन. खरं तर प्रत्येक बॉलवर आता प्रहार करण्याचा प्रयत्न नितीन चावडा यांचा सुरू आहे मात्र रॉबिन वलंत्रा यांचा संयमी खेळ बघायला मिळतोय. मोठा फटका. नो मॅच लँड मध्ये बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार. कृपया प्रेक्षक वर्गांना विनंती आहे पडदा सोडून बसायचं आहे. किशोर वैरागळ त्यांना जरा सांगा प्लीज पडदा सोडून बसा. आणि किशोर वैरागळ वरळीतील एक नामांकित खेळाडू. त्याला जवळजवळ 5 ते 6 भाषा येतात म्हणूनच मी त्यांना सांगितलंय. सुरेख फटका. बॉल आहे गॅप मध्ये. जातोय काकडे बॉलच्या खाली. झेलबाद. रॉबिन वलंत्राचा खेळ होतोय खल्लास. जातोय तंबूच्या दिशेने परत. चला बॅटर घाई करायची थोडी. धन्यवाद डीजे. हो मैदानात कोण येतोय बघा. वरळीचा भल्लाल देव म्हणून ओळखला जाणारा रुपेश मेस्त्री. क्या बात है. रुपेश मेस्त्री एक पॉवर हिटर. वरळीचा एक नावाजलेला फलंदाज ज्याच्याकडे एक रेकॉर्ड आहे मित्रांनो. 6 बॉल मध्ये 6 षटकार लगावलेला हा एकमेव खेळाडू.
तिसरं षटक घेऊन आलाय किशोर कांबळे. यानंतरचा होणारा सामना कृष्ण गोपाळ क्रीडा मंडळ विरुद्ध जय संतोषी माता क्रीडा मंडळ. दोनही कर्णधारांनी टॉस का बॉससाठी मंचावर यायचं आहे. अजून एक पुकार दिला जाईल, त्याच्यानंतर मात्र पेनल्टी नक्की दिली जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. सुरेख चेंडू, पहिला चेंडू डॉट स्वरूपात होता, मात्र यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील एकच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावर. आपण बघतोय साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2026 सतीश सुदाम इनरकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे भव्य दिव्य मैदान. सुरेख फटका, गॅप मध्ये खेळलाय, बॉल येतोय, सनी येतोय बॉलच्या खाली. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न देखील यशस्वी. खरं तर किशोर कांबळे आणि चावडा खूप वेळा एका संघामध्ये खेळले आहेत. आज मात्र दोनही वेगवेगळ्या संघात खेळत आहेत आणि आज आमने सामने प्रतिस्पर्धी म्हणून एक दुसऱ्याच्या समोर. टॉप 3 मध्ये कोण जाणार, पोलीस सन्स की अयोध्या लेजंड, थोड्याच वेळात कळेल आपल्याला. लोअर फुल टॉस चेंडू, फुल टॉसला टॉस केलंय, सुंदर क्षेत्ररक्षण, एक हाती क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. क्या बात है. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 32 या आकड्यावर. खरं तर मिडॉनचा खेळाडू अतिशय दूरवर ठेवलाय, लॉंग ऑनला जाऊन बॉल पकडलाय. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण. स्ट्राईकवर आहे भल्लाल देव, गोलंदाजी मार्कवर किशोर. सुरेख फटका, हेलिकॉप्टर बघायला मिळाला, बॉल जातोय थेट सीमा पार. पंचांचा इशारा काय येतोय, चौकार. थँक्यू डीजे, क्या बात है. वरळीचा भल्लाल देव म्हणून मला का म्हणतात तर या शॉटवर सर्वांना कळायला असेल, कारण आपण बघितलात बाहुबली पिक्चर मध्ये भल्लाल देव एक विलन जरी दाखवला असला तरी रुपेश मेस्त्री हा अतिशय ताकदवर बॅट्समन आहे आणि त्याच्या या बॅटिंगची गुणकौशल्य आपल्याला इथे मैदानात बघायला मिळत आहे. आल्या आल्या पहिल्या बॉलवर प्रहार केलाय रुपेश मेस्त्री. सुरेख फटका, आता मात्र मिड विकेटच्या दिशेने, खराब क्षेत्ररक्षण, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने, चौकार. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, फुल टॉस, मिस्टर स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक येतोय बॉलच्या खाली, मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतील आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 42 धावांवर. पोलीस संस्था संघ आता मात्र शेवटचं षटक, हाणामारीचं षटक कोण टाकणार याचा मात्र प्रश्न सत्र मैदानात सुरू आहे. मित्रांनो, असंख्य वरळीकरांना एक आनंदाची बातमी आहे, यानंतरचे होणारे सर्व सामने हे मंडळ स्वरूपातले असणार आहेत, म्हणजेच वरळी अंतर्गत मंडळ स्वरूपातले असणार आहेत. खरोखर मजा येणार आहे. आपण बघतोय वरळीत ठिकठिकाणी डेव्हलपमेंट सुरू आहे, मात्र मंडळ विध्वस्त झालेत, पण अजून देखील मंडळ क्रिकेटच्या रणांगणात आपल्याला एकत्र दिसतात. कारण कितीही नवीन बिल्डिंग, कितीही नवीन इमारती जरी तयार झाल्या तरी मंडळाची एकी आम्ही सोडणार नाहीये, याचंच उत्तम उदाहरण आपल्याला या साहेब चषकात दिसणार आहे.
काय बोलायचं हे श्री पहिले हे बोलायचं. हॅलो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र सन्माननीय श्री मिनेश बोबाटे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी साहेब सायंत्रे फाउंडेशनच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो व राकेश शिकरे यांना विनंती करेन की त्यांना पुष्पगुच्छ शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा. तदनंतर आमचे मित्र प्रवीण गिरकर उपशाखा प्रमुख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतील निरंजन परब. मी निरंजन परब यांना विनंती करीन की त्यांनी प्रवीण गिनकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. प्रवीण गिरकर. तसेच आमचे दुसरे मित्र अमित नाईक युवासेना उपशाखा अधिकारी यांचा सत्कार करतील क्लिफर्ड वॉज. क्लिफर्ड. आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत. स्थान बनवायचंय. मॅच कडे वळूया. शेवटचं षटक सुरू आहे. फुलटो चेंडू. बॉल हवेत खेळलाय. कोण नाहीये बॉलच्या खाली. बॉल पडतोय नो मॅच लँड मध्ये. प्रणव बीट झालाय. बॉल जातोय चौकाराच्या दिशेने. काय होतंय. क्षेत्ररक्षण चाले आणि 3 रन नक्कीच येतील. खरोखर पॉवरफुल हिट होता. 2 प्लेयरच्या मध्ये पडला. 3 धावा आल्यात. हॅलो हॅलो. कडक फटका बघायला मिळाला. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि नितीन चावडा यांची मैदानात हाणामारी मात्र नक्कीच सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 52 या आकड्यावर. 52 रन्स ऑन द बोर्ड. अजून देखील एक शेवटचा चेंडू बाकी आहे. या चेंडूवर जर षटकार लगावला तर मात्र नितीन चावडा यांचे जवळजवळ 2500 रन पूर्ण होतील. पैरो भाई की जय. शेवटचा चेंडू. मला वाटतं अवांतर धाव. पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. सुरेख फटका. आता मात्र बॉल खेळलाय सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरीचा देखील प्रयत्न यशस्वी झालाय. तिसरी धावताना मात्र माघारी जावं लागतंय. धाव संख्या झाली 4 षटका अखेरीस 55 आणि 56 धावांचं एक सुंदर टार्गेट मात्र अयोध्या लेजंड या संघाला दिले. कमॉन टीजे. आता जरा मराठी माणसाचा दणका दाखव. चला टॉस साठी यायचंय. आनंद आमचे मित्र मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे श्रीकृष्ण गोपाळ क्रीडा मंडळाचे कर्णधार आनंद. भास्कर. आनंद ये. कॅमेरामॅन फोकस करा. भास्कर कांबळे. मला वाटतं 80च्या मैदानात याच्या नावावर रेकॉर्ड आहे. प्रत्येक रविवारी टुर्नामेंट भरवत असतो.
चला टॉस होतोय. टॉस आलाय टेल्स. डिसिजन सांगायचे इथेच. भास्कर 1 मिनिट इकडे यायचंय. भास्कर कांबळे कॅमेरामॅन लक्ष द्यायचंय. भास्कर कांबळे वरळीतील एक नावाजलेला खेळाडू. आज साहेब चषकात तुमचं इथे पदार्पण झालंय. क्वालिफाय मॅच तुम्ही खेळलीत. आज मात्र कुठल्या निशंकेने तुम्ही इकडे आलात? बोलला नाहीस की पेनल्टी आहे? ठीक आहे, लाजरा आहे थोडासा. माझा मित्र पोलीस दलात कार्यरत असणारा आनंद दादा मला नित्य नियमाने रोज फोन करायचा, काय झालं काय नाही, पाठपुरावा घ्यायचा. मात्र आज संधी आली आहे, त्याचा संघ क्वालिफाय देखील केलाय. काय बोलशील आनंद सतीश दादा बद्दल आणि या टुर्नामेंट बद्दल? एवढे सगळे टुर्नामेंट भरवलेत मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. आणि अतिशय सुंदर प्रकारे ग्राउंड सजवलेला आहे, त्यामुळे मंडळाचे खूप खूप आभार आहेत सगळ्या क्रिकेटप्रेमीकडून आणि माझ्याकडनंही. धन्यवाद. हे होते आमचे मित्र आनंद. चला ऑल द बेस्ट तुम्हाला. दोन्ही संघांना विनंती आहे लगेच यानंतर तयार राहायचंय. चला पोलिसन्स फिल्डिंग रंगवायची आहे. त्याचबरोबर अयोध्या लेजंड यांना विनंती आहे बॅटर मैदानात पाठवायचे आहेत व डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. बॉल दिलेला रिटर्न दे ना. वाव, स्कोर आहे 56 टू विन आहे. सर चला पोलीस संघ दोनही बॅटर मैदानात दाखल झाले आहेत. एक आहे प्रणव आणि दुसरा आहे आशिष. क्या बात है डीजे, हो दे कडक. आवाज सोड जरा. थँक यू डीजे, क्या बात है. या मैदानात शिवमय करून ठेवलं हे वातावरण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्या बात है. जेव्हा मित्रांनो शिवघोष होतो ना तेव्हा अंगात रक्तात धमण्यात हे रक्त सळसळतं. खरोखर आज लढवय्यासारखे लढले पाहिजेत. ही मॅच साहेब सह्याद्री फाउंडेशन साहेब चषक 2026 चा हा पॅकर्स ग्रुपचा शेवटचा सामना आहे. एक साइडला अयोध्या लेजंड, एक साइडला पोलीस सन्स. जवळ जवळ 56 धावांचं टार्गेट. आणि प्रणव यांची फलंदाजी आणि आशिष यांची फलंदाजी तुम्ही बघितली आहेत. दोघंही हार्ड हिटर आहेत. आशिष जरी छोटा पॅकेट बडा धमाका असला तरी मात्र प्रणव त्याला नक्कीच सांभाळून घेत असतो. मागच्या मॅचला 65 मारलाय. पहिल्या बॉलवर मिस टाइम झालाय. बॉल जातोय बॅकवर्ड शॉट लेगच्या हातात. एक धाव पूर्ण. क्या बात है. आणि मैदानात कोण दिसतोय? प्रसाद राऊत, केआर स्पोर्ट्सचे मालक.
आपल्याला कोणाला जर मंडळाच्या टी शर्ट जर्सी जर हवे असतील तर KR स्पोर्ट्स म्हणजेच प्रसाद यांना नक्की संपर्क साधा. यांनी नवीन बिझनेस ओपन केलाय आणि त्यांच्या या मराठी माणसाच्या बिझनेसला नक्की साथ द्या. सुरेख फटका, क्या बात है. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं बॉल ट्रॅव्हल होत आहे चौकाराच्या दिशेने. धन्यवाद ढिशे. पहिल्या बॉलवर सुरेख फटका आशिष यांच्या बॅट मार्फत. धाव संख्या झाली 5 रन्स ऑन द बोर्ड. हो हो हो, लोअर फुलटो चेंडू, सुरेख फटका, बैठक बघायला मिळाली. बॉल 30 यार्ड मध्ये चढवलाय. सुरेख एक धाव पळून पूर्ण. 3 चेंडू अखेरीस धावा झाल्या 6. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय परेश वलंत्रा, एक अनुभवी गोलंदाज. वरळीतील मला वाटतं सर्वात पहिला सुप्रीमो चषक खेळणारा हा गोलंदाज, ज्याने वरळीचं नाव असंख्य भारतभर घुमवलं असा हा गोलंदाज परेश वलंत्रा. परत एकदा मिस टाइम स्ट्रोक झालाय. बॉल ट्रॅव्हल होता मिड ऑनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. रॉबिन यांचा थोडासा फंबल झाला आणि या फंबलचा फायदा आशिष आणि प्रणव यांनी घेतलाय. 2 धावा मिळवण्यात सज्ज झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू अखेरीस धावा झाल्यात 8. परत एकदा मोठा फटका. आता गॅप मध्ये खेळलाय. सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव नक्कीच मिळेल. प्रत्येक बॉलवर सिंगल डबल मात्र मैदानात सुरू आहे, कारण तब्बल 56 धावांचं लक्ष पार करायचं आहे. 24 चेंडू म्हणजे 56 धावा. जरा टार्गेट मोठंच वाटतंय, मात्र दोनही बॅटर तितकेच सज्ज आहेत आणि वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करताना आपल्याला मैदानात दिसत आहेत. परेश वलंत्रा. शेवटचा चेंडू स्ट्राईकवर आहे. आशिष. हो हो हो, उडवलाय उडवलाय उडवलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय थेट सीमारेषा पार. षटकार. चला, टाइमर सुरू आहे, याची लक्ष घ्यायचंय. धन्यवाद डीशे. पहिलं षटक संपता संपता 6 मिनिटं गेलेली आहेत. अवघ्या 9 मिनिटात आता मात्र 2 षटक संपवायचे आहेत, याची पोलिसांनी नोंद घ्यायची आहे. पहिलं षटक संपलंय. धावा झालेत 15 बिना गड्याच्या मोबदल्यात. खरोखर प्रणव आणि आशिष यांची धडाकेबाज फलंदाजी मात्र मैदानात सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक सुंदर हाताळलेलं, मात्र 15 धावा मिळवल्या परेश वलंत्रा सारख्या अनुभवी गोलंदाजाला. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली आशिष आणि प्रणव यांनी. दुसरं षटक घेऊन आलाय वरळीचा चक्री. नुकताच नावारूपाला आलेला हा गोलंदाज असंख्य भारतभर फिरत असतो, आपलं गोलंदाजीचं प्रदर्शन करत असतो आणि चंदू सरांनी त्याला नाव देखील दिलंय वरळीची भिंगरी. पहिला बॉल, लोअर फुलटॉ चेंडू मिस केलाय. प्रणव वेट करत होते टप्प्याचा, मात्र टप्प्यात स्वागत देखील केलंय. करता अमय लाड आपण बघितलं, एक नवीन गोलंदाज आणि यांनी देखील भरपूर मॅच खेळल्यात. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट देखील हा खेळत असतो मित्रांनो. परत एकदा व्हेरिएशन, क्या बात है. कडक गोलंदाजी. पहिला बॉल डॉट, दुसरा देखील डॉट.
मला वाटतं चावडा यांना इयरफोन दिला पाहिजे, कारण त्यांना आवाज येत नाहीये. थोडा जास्त बोल म्हणतायत, काय माहित नाहीये. कानामध्ये रात्री ड्रॉप टाकलाय. सुरेख फटका, बॉल आहे हवेत, जातोय डिक्लेअर झोन मध्ये. खर तर नितीन चावडा याला प्रत्येक बॉल नंतर चिरचिर करण्याची संधी मिळावी म्हणून काहीतरी येऊन सांगून गेला, पण मला काही कळालं नाहीये. जाऊन द्या, असू द्या. दुसरं षटक सुरू आहे. 3 डॉट 1 धाव. परत एकदा सुरेख चेंडू, क्या बात आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीत मित्रांनो. अमय लाड आज मात्र आपला अनुभव दाखवतायत. वळलीचा चक्री उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसतोय. शेवटचा चेंडू. स्क्वेअर चेंडू पंचांनी मात्र दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. नितीन चावडा यांचा इम्पॅक्ट अमय लाडवर पडलाय. प्रत्येक बॉलवर जाऊन काय ना काहीतरी सांगतोय. खरंच चावऱ्या म्हणून ओळखला जाणारा नितीन चावडा. सुरेख फटका, बॉल आहे 7-6 च्या हातात. लवेश मेहरा यांची उत्कृष्ट फेकी आपल्याला बघायला मिळाली. 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 षटका अखेरीस धावा झाल्यात 20. बिनगडी बाद. चला टाइमर ऑन आहे, याची दक्षता घ्यायची आहे. धन्यवाद डीजे. 2 षटका अखेरीस धावा झाल्यात 20. आता मात्र 12 बॉल मध्ये जवळजवळ 36 धावांची गरज. 12 बॉल 36 रन्स नीडेड. पहिला बॉल फुल टॉस. सुंदर फटका बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण. फंबल झाले थोडेसे. 2 धावा नक्कीच मिळतील. खर तर आता शेवटचे 11 चेंडू बाकी आहेत. धावा हव्यात 34. जवळजवळ 18च्या रन रेटनी खेळावं लागेल प्रत्येक ओव्हरला. डॉट चेंडू शफल वाईटचा उपयोग केलाय. गोलंदाज ओमकार उर्फ वाव. अंडरम क्रिकेटचा हा बादशाह म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज वाव आज ओरम क्रिकेट मध्ये अधिराज्य गाजवतोय. बैठक शॉट बघायला मिळाला. खराब क्षेत्ररक्षण. प्रसाद राऊत यांचं एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मात्र माघारी पाठवले. क्या बात है. सुंदर क्षेत्ररक्षण. लवेश उर्फ 786 यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसतोय. बॉल हवेत उडवलाय. काय होतंय गॅप मध्ये. सुरेख झेलचा प्रयत्न केलेला मात्र हातातनं झेल सुटलाय.
पकडो कॅच ही तो मॅच म्हणतात ना मित्रांनो. मात्र प्रयत्न सुंदर होता आणि या प्रयत्नाला खरोखर सलाम. कारण गॅपमध्ये खेळलेला प्रणव यांच्या बॅटमधनं नक्कीच 2 रन राकेश वलंत्रा यांनी अडवल्यात. धावा झाल्यात 25. सुरेख चेंडू, सुरेख फटका देखील मिड ऑफच्या दिशेने. तिकडे फिल्डर तैनात आहे. 1 धाव करून पूर्ण. मित्रांनो ही मॅच नक्कीच सिंगल डबलनी जर जिंकता येणार नाहीये हे मात्र नक्की आहे. बघूया आशिष आता स्ट्राईकवर आहे, काय जादू करतोय. सुरेख फटका परत एकदा मिड ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय बॉल. तिथे सलमान तैनात आहेत. बॉलची फेकी केली आहे तोवर 1 रन पूर्ण झालाय. 3 षटका अखेरीस धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन द बोर्ड. मध्ये 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय प्रतीक शर्मा. पहिला बॉल वेगवान गतीचा चेंडू, डॉट चेंडू. आशिष विट झाल्यात आणि आता मात्र 5च्या 5 बॉल वावराच्या बाहेर मारावे लागतील तरच अयोध्या लेजंड विजयी ठरतील. खरं तर अयोध्या लेजंड या टुर्नामेंट मधील एक मोठं नाव. गेल्या वर्षी देखील सेमीफायनल मध्ये माघारी परतावं लागलंय. आज देखील पण त्यांच्या अपोजिट संघ. सुरेख फटका, बॉल हवेत खेळलाय, बॉल खाली येतोय. भाव काय होतंय? शेलबात. खरंच पोलिसचा हा संघ 9 वर्षात तब्बल 2 वेळा चॅम्पियन्स ठरलेला संघ आहे आणि आता मात्र 3रा चॅम्पियन्स ठरण्याच्या अग्रेसर स्थितीत. चावडा रे चावडा परत चावायला आलाय. खरं तर चावडा खेळत असताना सर्व प्लेयरला चावत असतो. चला मॅच कडे वळूया. अजून देखील मॅच ऑन आहे मित्रांनो. 4 चेंडू मध्ये हव्यात 29 धावा. स्ट्राईक वर आहेत संकेत, एक हार्ड हिटर. सुरेख फटका, खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. बॉल जातोय चौकार. सुरेख चेंडू आपल्याला बघायला मिळाला. हाफ ट्रॅकर चेंडू, उसळी घेणारा चेंडू. लेग बायच्या स्वरूपात धाव नक्कीच मिळेल. आता मात्र मला न आवडणारा शब्द
म्हणजेच औपचारिकता मॅच मध्ये केवळ उरली आहे. सुरेख फटका, बॉल आहे हवेत. परेश वलेंद्र बॉल खाली आणि झेलबाद. शेवटच्या ओव्हरवर मात्र निर्णय कळलाय. पोलीस संघ जातोय महा 3 टीम मध्ये. अयोध्या लेजंडचे ओनर संतोष दादा शेवटचा बॉल खेळण्यासाठी आलेत. पंकज सिंग, चला यानंतरचा होणारा सामना लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जय संतोषी माता क्रीडा मंडळ 5 मिनिटात क्षेत्ररक्षण लावायचंय.